528 आणि हाच तो हायवे जिथे काल आमचं पेट्रोल संपलं होतं. आम्ही मग आता रात्री एका ठिकाणी थांबलो, रेस्ट केला. साईडला रेस्ट एरिया होता. मग आता परत निघालोय आणि हायवे एवढा जबरदस्त आहे, गाडी थोडी सुद्धा स्टॉप नाही आमची. मस्त हायवे, एकदम स्पीड मध्ये गाडी आणि खूप मेंटेन हायवे. हेल्पलाईन आहे इथे, पोलीस आहेत, अँब्युलन्स, सर्व सोयी आहे. आणि हा हायवे आहे आग्रा लखनौ हायवे. तर काल होतं आम्ही अयोध्यामध्ये आणि आज आम्ही आग्र्यात आहे. टोटल 500 किलोमीटर डिस्टन्स होतं, पण हायवे असल्यामुळे आम्ही रात्रीतून आग्र्यात आलेलो आहे अयोध्यावरनं. एकदम फास्ट आलो आणि आता पटकन फ्रेश वगैरे होणार आहे. आम्ही ताजमहल ऑलरेडी 1-2 वेळा बघितलेला आहे, कारण आम्ही इथेच राहायचो. लग्न झाल्यानंतर 2-3 वर्ष आम्ही दिल्ली नोएडामध्येच राहायचो, IT मध्ये जॉब असल्यामुळे. तर आम्ही तेव्हाच दिल्ली दर्शन, आमचं ताजमहल हे सगळं बघून झालेलं ऑलरेडी. पण आम्ही फक्त तुमच्यासाठी आणि आमच्या इंडिया टूरचा भाग असावा म्हणून आम्ही परत आलोय तुम्हाला पण दाखवायला. तर भरपूर रेस्ट झाला. आम्ही सकाळी 12 पर्यंत आलो होतो आणि आता 3-4:30 वाजलेत आणि आता आम्ही चाललोय ताजमहल बघायला. सध्या हे बघा, ओले रस्ते, पूर्ण पाऊस पडतोय. हा असा. अरे वा रिद्दू, आता असं कर. तर ही आहे एंट्री. अशा टोटल 4 एंट्री आहेत आणि मध्ये गेल्यावर तर ताजमहल सुंदर प्रेमाचं प्रतीक आहे. त्यानंतर ताजमहल हे जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक आहे आणि शहाजहानने मुमताजसाठी बांधलेला होता संगमरवर दगडामध्ये. आणि याच्यात 3 छटा दिसतात, सकाळी, दुपारी, सनसेटला वेगळ्या. तर अशी खासियत आहे ताजमहलची. खूप सुंदर असं बांधकाम केलेलं आहे. मध्ये गोल घुमटे, बाजूने 4 अशा मिनार आहेत. मग ते झाल्यानंतर आम्ही बाहेर, लगेच भाजीपाला दिसला होता मला ताजा ताजा, पुन्हा परत घेता येत नाही गाडी थांबवून, पटकन भाजीपाला घेतला. तर आग्र्याचं ताजमहल वगैरे बघितलं. आता पुढे निघालो होतो, थोडंसं थांबलो, डिनर केला आणि आता वाजलेत 11. आता आम्ही रेस्टसाठी जागा शोधू आणि आम्ही जाऊ परत पुढे. आणि आम्ही कोणत्या लोकेशनला जाणार आहे हे मी नाही सांगणार आहे, तर ते सरप्राईज आहे. आणि आम्ही सध्या दिल्लीच्या जवळपास आहे, तर तुम्ही गेस करा की आम्ही सध्या कुठे जाणार आहे. आणि आम्ही सध्या एंट्री केली आहे नोएडामध्ये. तर आम्हाला इथे आल्यावर आमच्या पास्टची आठवण झाली. आम्ही लग्नानंतर 1.5-2 वर्ष नोएडामध्येच राहायचो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. गुड नाईट आणि फॉलो करा.